तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता काय क्रिकेट प्लेयर. असंच रॅन्डमली आम्ही आलो एअरपोर्टला, पण फार काम चालू आहे, अजून झालेलं नाही. असं आपण लावून देतात ना असं आतमध्ये जाऊन देत आणि मग पाहा तिथपर्यंत माणूस आहे. अरे अजून किती काम बाकी आहे अदानी सर. काय तुम्ही इथे बघा, हे एअरपोर्टचं इनॉग्रेशन झालं. असं इनॉग्रेशन तर त्या साईडून जरा बराच काम बाकी आहे, बराच काम बाकी आहे. आता कोणाला यायचं असेल एअरपोर्ट बघायला येऊ नका. एक 6 महिन्यानंतर आहे ना, तोपर्यंत बहुतेक होऊ शकतं. बहुतेक ज्यांना बघायचं असेल एअरपोर्ट, कारण काय माहितीये दुकानं पण चालू नाही झालीत अजून. बघा तुम्हाला दाखवतो आज. अजून दुकानं पण सुरू झालेली नाही आहेत. ते लाईटी बघा, इकडे हे काम बघा, काम चालू आहे. ही खरी परिस्थिती हो एअरपोर्टची बाहेर. काय बोलाल आपल्या ऑडियन्स साठी? एअरपोर्टला आलो आपण आज. एअरपोर्टला आलो कुठं मला माहिती नाही. काय काका पोट धरून असायची वेळ येते. काका असतात त्यावेळेला. बोलत रे काय म्हणतात बरोबर. याला आतमध्ये आहे का बाहेर तेच मला कळत नाही. आपण एअरपोर्टच्या आत आहोत. ह्याच्या बाजूला विमान आहेत. आता तू उडणार इथून. आता विमान येईल आता बघा, आवाज येईल विमानाचा. विमान एक अर्ध्या तासाच्या अंतरावर उडतंय. तिथून एंट्री आहे. आम्ही L2 ला चाललो एअरपोर्टच्या मित्रांनो. त्यांना विचारलंय बघा, तो रोड आहे. आम्ही त्या रोड वरून जाणार होतो. तिथून आम्हाला वरून जायचं होतं, पण ठीक आहे. आता त्याने आम्हाला खालीच आणलं. मी तुम्हाला L2 वरच देणार होतो. तो ब्रिज आहे ना, त्यासाठीच मी 4 व्हीलर घेतलेली सोबत. पण तो ब्रिज आपल्याला चढायलाच भेटला नाही आपल्याला. L2 किती लेफ्ट आहे ना? L2 किती लेफ्ट आहे ना? भविष्यामध्ये आता हे रस्ते लक्षात ठेवा काका तुम्ही. आपल्याला आता इथून अपडाऊन करायचं आहे रोज. एअरपोर्ट याला नाही माहिती पडलं. किती फ्लाईट घ्यावे लागतील तुम्हाला? माझं जस्ट काम संपलं आणि मी असंच हाय त्या अवतारामध्ये. आम्ही बघा काकाचं जॉगिंग सूट आणि मी माझ्या घरच्या अवतारात आलो एअरपोर्ट बघायला. वा काय मस्त सन आहे ना, सूर्य बघा मस्त. बघा हा रोड आहे हो तो. आपल्याला इथे जायचंय वर, तसं गाडी घेऊन जायचंय आपल्याला. आम्ही जिन्याने जातोय, मग तुम्हाला दाखवतो असं वाटलं आमचं बांधकाम. मशिनी बघा, मशिनी बघा. हे लोक बोलतात रे घे दोन. एवढं पोरं कामाचं आमचं करतं एक पण दिसत नाही. युपी वाली आहेत सगळी. आम्ही चाललो बघा कुठून. असं वाटतं पूर्ण एअरपोर्टच माझा आहे तसा मला. सगळं दाखवतो मी काकांना. बघ पत्र लावायचं काम घेतलंय काका. आम्ही चाललो एअरपोर्टच्या आत. ऑडिओ तुम्हाला येत नसेल, पण आता हे मित्रांनो आपली परत रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. आता आपण जायचं एअरपोर्टच्या आत. बघू आता L2 कसं जायचं आपण. भेटूया पुढे. इथे बघा. हो आलो एअरपोर्टला आलो. चला पुढे चला. काही एअरपोर्ट आहे. हा एअरपोर्टचा आतला स्थान नाही, हा अरायवल आणि डिपार्चरचं स्थान आहे. तिथे बघा अजून दुकानांची कामं सुरू आहेत. इकडे वडापाव अदानींचा जो मुलगा आहे त्याने काय सांगितलं माहितीये, अदानीच्या मुलाने, की आपण 80 रुपयाला वडापाव करणार. जिकडे बाहेर 450 रुपयाला भेटतो ना, तो 140-150च्या आत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण जाऊया L2 ला. लिफ्ट आहे यार. ओ माय गॉड मस्त आहे ना. सही आहे ना लिफ्ट. आपली गाडी इथून पण निघू शकतो. आता आपण आलेलो आहे L2 ला. हा आहे L2. ही होती लिफ्ट. या आता आपण इथे जाऊया. वेलकम टू नवी मुंबई दिवा पाटील, लोकनेते दिवा पाटील. हा एअरपोर्ट. इकडे गाड्या वगैरे लागतात. इकडून सगळ्या टॅक्सी येतात, इकडे लागतात. आणि या साईडला सगळं एअरपोर्टचं हे आहे. सो तुम्ही पाहताय हा एअरपोर्ट आहे.
इथे सगळे तुम्हाला भेटणार. आर्मीची गाडी आहे. बाकी फायनली मी बघता आउटपुट कसा आहे. हे बघा इथून चालली आहे टॅक्सी. हे टॅक्सी तळ इकडे आता इनॉग्रेशन होतं म्हणून हे सगळं केलेलं आहे. सो इथून तुम्हाला जायचंय आत. चला काका चला. मग कसं वाटतंय सांगा तुमचं. नाही त्या गाड्या वर खालून वर येतात. कोणाला इथून इथे सोडायला येतात. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल ना ते विमानात बसायचं असेल तर इथून आत जायचं आणि इथून मग विमानात पलीकडे लागले सगळं तुमचं चेकिंग होणार. बेल्ट काढायचा, पाकिट वगैरे सगळं काढून ठेवायचं. सगळं इकडे होतं. ते अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे आपले मराठी बांधव सगळे नंतरला वाढू शकतात बघा. अशा हे लोक हे असं आहे. तिथून असं सोडणार, उतरणार आणि हे ते एअरपोर्ट. मला वाटलं त्या दिवशी तुम्ही संदीप दादा सोबत इथे आलेलात, इथे येऊन गेलात. हा तो गेट, मेन गेट हा मेन गेट. आला असतं आपल्या बरोबर. आला असता. आता तुमचा मत व्यक्त करा या. काका लागले हसायला. काका बोले इथून जर मी गेलो तर हरवीत. सगळं नवीन आहे त्यांच्यासाठी. इथून बघा, इथून खालून वर यायचं. तो हे एलिव्हेटर आहे. खाली पार्किंग आहे. आता आम्ही आलो आहे थोडस जवळ एअरपोर्टच्या. पहिले आम्ही तिथे होतो, आता आम्ही इथे आहोत. आणि या आपण मेन गेट तिकडेच आहे ना, तिकडेच जाऊ. मी राजस्थानला जाणार होतो हे एअरपोर्ट बघण्यासाठी फक्त. पण नंतरला मग विचार केला कशाला, अजून 4-5 महिन्यानंतर जाऊ. कारण अजून बरंच काम बाकी आहे. बरंच फक्त त्यांनी ओपनिंग पुरता प्रेशर वाढव होता T1 वर. असा मग कधी आपली नेक्स्ट ट्रिप कधी? तुझ्यावर आहे, घेऊन जाईल तेव्हा आम्हाला. भारी ना. अजून फुलं बिलं लावलीत बघा. परत ह्याच्यामध्ये ते गोल दिसतंय गोल, त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओज पण प्ले करणार ते. म्हणजे आपल्या म्हणजे जे कोळी लोक असतात त्यांचा डान्स असतो ना, किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये प्ले होतात. हा परत आपलं गाणी लागतं आगरी कोळीचं, ते ह्याच्यात लागतं. आता बंद केलंय. तो तुम्हाला स्क्रीन दिसतं, ते स्क्रीन तिकडे मोठी, तो गोलवाला दिसतो बघा तू. हा त्याच्यामध्ये व्हिडिओ लागतो गोलवाला. याच्यामध्ये ना आपले जे कला क्रीडा परत जे पण काय असतं आपल्या म्हणजे कलांच्या ऍक्टिव्हिटीज किंवा डान्स, पारंपरिक डान्स तो तिकडे दर्शवतात ते. आणि वर फॅन आहेत जे गोल फिरतात, ते कोली गाणे लागल्यावरच फिरतात किंवा मराठी गाणी लागल्यावर फिरतात असं लोक बोलतात. आत गेल्यानंतर माहित पडेल. सो असं आमची एअरपोर्टची व्हिडिओ होती. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा, आम्हाला कमेंट करून सांगा. अजून आम्ही व्हिडिओ बनवू असा आनंद होतोय. आता काय नाही, आता चाललो. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. बेल आयकनला हिट करा, शेअर करा आणि भेटूया आपण आता पुढे. हा हे पायलट हे विमानाचे पायलट होते मित्रांनो. आणि मला समजा कोण अमेरिकेला चाललाय तर तुम्हाला कोणाला बाय करायचं, तो एका धावत चालली तर तो तिकडे इकडून आपल्याला बाय करणार. लवकरच आम्ही पण फ्लाईट घेणार आहोत. एअर इंडिया नाही, इंडिगो जी पण असेल ती. चला मला पाठव मग. काय मला पाठव. आपण शॉट घेऊन दे. मित्रांनो तुम्हाला ती दोघं जण दिसत आहेत का? ती दोघं तर आम्हाला म्हटली आज जाऊन देणार नाही आम्हाला. म्हणजे बऱ्याच लोकांना म्हटले, पण आम्ही आज जाऊन बाहेर काय काका L1 L2 फिरून सगळं त्याला आतून हाय करून बाहेर पडलो. चला आता परतीच्या प्रवासाला लागलोय. चला.